इराण चर्चेसाठी पुन्हा उत्सुक असल्यानं इराणनं फोन करून सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। इराण चर्चेसाठी पुन्हा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले। इराण अमेरिकेसोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला। इराण सर्व अटींवर सहमत नाही झालं तर करार होणार नसल्याचंही ते म्हणाले। इराण जवळ कधीच आण्विक हत्यारं राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली। मुंबई पुन्हा एकदा हादरली। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे लाईव्ह कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आयोजकांसह 4 अटकेत, मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्याचं आव्हान। मुंबईच्या खारमध्ये भाड्याच्या खोलीत ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त। 30 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। गुजरातमधील फरार आरोपीला बेड्या। नागपुरात चक्क शॅम्पूच्या बाटलीतून कोकेनची तस्करी। DRIच्या छापेमारीत आरोपी महिलेला बेड्या। 4 कोटी 26 लाखांचं ड्रग्ज जप्त। भक्तांच्या पॅन कार्डवरील सहीचा गैरवापर करत अशोक खरातनं समता सहकारी पतसंस्थेत बनावट खाती उघडली। तर खरातवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा महापूर। बेछूट आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, रुपाली चाकणकरांचं आव्हान। इराणला नमवण्यासाठी अमेरिकेकडून हॉर्मुझच्या नाकेबंदीचा प्लॅन। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी, तर समुद्रमार्ग खुला करण्यासाठी सौदीचा अमेरिकेवर दबाव। बिहारमध्ये नितीश कुमार पर्व संपुष्टात। भाजपचे सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। मुख्यमंत्र्यांच्या निवडीनंतर आपली जबाबदारी पूर्ण, प्रभारी विनोद तावडेंचे उद्गार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। 135व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।